नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. आम्ही इथं जस्ट म्हणजे पुणे मुंबईच्या पासून अगदी जवळ आहोत. तिघही जण एकत्र जमलेलो होतो. खूप दिवस तुम्ही म्हणत होता सगळे की हे सगळे तिघ जण एकत्र जमलेले नाहीयेत, धमाल गप्पा झालेले नाहीयेत. आज तो योग जमून आलाय का? आपण जास्त लांब नाही आहोत पुणे मुंबईपेक्षा. नाही, जास्त लांब नाही. फक्त एक किती डायरेक्ट फ्लाईट असती तर 13 तास. म्हणजे ट्रॅफिक जॅम असला तर मुंबई पुण्यासारखं. पूर्वीचा रस्ता करेक्ट. आम्ही मेलबर्न बटाटा वडा स्टॉप. आम्ही मेलबर्नला आहोत तिघ जण आणि भोगले तर इथले वेटरन झालेले आहेत, कारण भोगले पहिल्या दिवशी बसणे येते. आणि साठे, तुम्ही कधी आलाय? भोगले जेव्हा तो जेम्स कुक आला होता ज्यांनी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड शोधून काढले, त्यांच्या 1 वर्ष अगोदर भोगले आले होते. आणि बाय द वे त्यांचे कोणीतरी लांबचे नातेवाईक आहेत, त्यांचे इथे रेस्टॉरंट्स पण आहेत म्हणे सनशाईन कोस्टवर. हो ना. योगायोग बघ, काय चान्स की मला टुरिझम ऑस्ट्रेलियानी एक रेस्टॉरंट बुक केलं माझ्यासाठी डिनरसाठी. आणि मी ते पाहिलं तिथे काली. म्हटलं अरे बापरे, काली माता रेस्टॉरंट कसं असेल. प्रोप्रायटर नितीन अँड आरती भोगले. म्हटलं 2 भोगले असणं शक्य नाही. 1991 साली जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हा इथे एक शेरेटन ब्रिस्बेन म्हणून हॉटेल असायचं. क्रिकेट ऑस्ट्रेलिया रेट्स फिक्स करून ठेवायचे आणि आम्ही रूम शेअर करायचो. तर इव्हन माझ्या कट टू कट बजेटवर ते परवडत होतं. मी गेलो तिथे पहिल्या दिवशी, आम्हाला मी पण भोगले. म्हटलं आता बॅड लक एकाचं दुसऱ्याला पण लागलं की काय असं म्हणतो. तो म्हणाला माझं काम इथे रोज दर आठवड्याला एक नवीन पिझ्झा बनवायचा. इथे पण इथे लोक खाणार काय, ही लोक सगळ्यांचे जरा त्रास होतोय म्हणून रोज तो भात, 1 वरण, 1 भाजी आणि रोटी असं एक कॉम्बो करून सगळ्या प्लेयर्सच्या रूम मध्ये पाठवायचा. आणि नावापुरतं काहीतरी लावलं पाहिजे म्हणून $2. क्या बात आहे. तर 33 वर्षानंतर तोच भेटला मला त्या रेस्टॉरंट मध्ये. पण हे सांगत नाहीत भोगले की IIM अहमदाबाद मध्ये शिकवतात की मॅनेजमेंट कसं करायचं, पुढचं विजन मिशन. तर ऑस्ट्रेलियामध्ये 40 वर्ष ब्रॉडकास्टिंग करायचंय म्हणून एक भोगल्याला तिथे फिट केला, पकडून ठेवलेला आहे. तो व्हेजिटेरियन जेवण. 91 म्हणजे काय रे, 91 साली पहिल्यापासून टूर. एक्झॅक्टली. आणि ते सुद्धा व्हेजिटेरियन जेवण करणारा दुसरा भोगले फिट करून, ह्याला म्हणतात विजन. काय आपण रेडिओनी सुरुवात ना त्याला. मी जरा आउटसाइड ऑफ स्टंप सोडतोय आता थोडं. नाही का मी म्हणतो अरे कारण जाणार आहे आज परत म्हणून सॉलिड फॉर्म मध्ये आहे. फक्त ते हे विचारायचंय की 91 पासून तू टुरिंग इकडे सुरुवात केली, तेव्हा फक्त रेडिओ होतं. पण तुम्हाला एक सांगायचं आहे की हर्षा भोगले ऑस्ट्रेलियन रेडिओवर इतका प्रसिद्ध आहे की त्याला त्या रेडिओमुळे सगळे ओळखतात इकडे. अरे ह्यावेळेला थोडं मला वाटतं काय झालं माहित नाही, थोडं चेहऱ्याने ऑस्ट्रेलियन थांबून काय काय म्हणून जातात. जरा थोडं इथे काहीतरी बदल आहे मला वाटतं ते वयाने. पण तरी रेडिओवरचं प्रेम आहे. रेडिओ ते खूप मजा येते. पण असा काही अनुभव आहे का 91 आणि 2024 मध्ये काय फरक आहे? 91 मध्ये आय वॉज अ क्युरिओसिटी की हा कसला ऍक्सेंट. मला लोक विचारायचे की तुमचं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं असेल. म्हटलं नाही, इंडियामध्ये इंग्लिश बोलणारे इंग्लंडपेक्षा जास्त लोक आहेत. त्यांना हे माहित नव्हतं की कुठल्याही पॅरामीटरवर इंडियन जास्तच असतात. पाकिस्तानपेक्षा जास्त मुसलमान इंडियामध्ये, इंग्लंडपेक्षा जास्त इंग्लिश बोलणारे इंडियामध्ये, कुठल्याही बाबतीत इंडियन जास्तच असतात. पण कुठला ऍक्सेंट झेपायचा नाही. त्यांना इंडियन ऍक्सेंट एवढी सवय नव्हती ना ऐकायची. आणि इंडियन ऍक्सेंट मध्ये बरं इंग्रजी बोलणारा, चांगले इंग्रजी बोलणारा हा माणूस कुठून आला. पण त्यांचा ऍक्सेंट ऑस्ट्रेलियनचा ऍक्सेंट मला समजत नव्हता. नाही. आणि काल मला रोहित शर्माने ऍक्च्युली म्हणलं की अरे तुला इथे खूप आवडत असेल ना, तू तर ऑस्ट्रेलियनच आहे वगैरे. मी त्याला फक्त एक वाक्य बोलायला शिकवलं. तो एक बता म्हणलं हाऊ आर यू गोईंग हे म्हणून दाखवायचं ऑस्ट्रेलियन मध्ये. हाय वाट परत एकदा ते हाऊ आर यू गोईंग असं फास्ट करायचं. हाऊ आर यू गोईंग असं नाही होत. हाय वाट एवढंच म्हणतात. तर ते मला पहिल्या टूरला तर हा काय म्हणतोय, म्हणजे मराठीत आपण कसं चाललंय भाऊ, तसंच आहे त्यांचं ते. मला एकदा कोणीतरी म्हणालं की ऑस्ट्रेलियामध्ये एल आहे हा शब्दात,
नाही तर स्ट्राय. स्ट्राय. पण काही लोक यावेळेस मी पाहिलेत हे बहुतेक आपल्याला दाखवायला एक एल मुद्दामून म्हणतात की काय असं वाटायला लागलंय. कारण मी एकदा त्यांना 2 ऑस्ट्रेलियन बरोबर बसलो होतो, म्हणलं स्ट्राय केलं तर ते एल म्हणाले. म्हणलं याला हा मला गंडवतो की काय असं वाटायला पण लागलं. हर्षा 91 सालापासून येतोय, खरी फिरती कधी चालू केली? क्रिकेटचं सोडून दे, ऑस्ट्रेलिया फिरणं कधी चालू केली? 91 मध्ये बजेट नव्हतं कुठे फिरायला. 99 मध्ये पण नाही, एवढा नाही फिरलो. कारण एक तर मी तुझ्यासारखा नाहीये, मी ऍडव्हेंचरस नाहीये. मी असं कुठे जाऊन उडी मारतो किंवा स्वतःच्याच मुलीच्या लग्नात शॉर्ट्स घालून येऊन नाचतो. नाही, एक फरक लेल्यांचा असा आहे, तुम्ही एकच माणूस इकडे लावला, भोगले. लेल्यांनी कुलकर्णी, रानडे, देशपांडे आता तुला एक सांगतो, लेल्यांची पोच कुठपर्यंत आहे मला सांगता तुम्ही. ॲडिलेडमध्ये आपले चिरमुले दादा आहेत ॲडिलेडमध्ये, त्यांनी सांगितलं कोणातरी, अरे जरा ह्याला घरी ड्रॉप कर म्हणून. आठले म्हणून आमच्या ओळखीचे तिथे, त्यांनी मला ड्रॉप केलं. उतरलो, आलो हॉटेलला, म्हटलं काहीतरी नाही आहे. फोन राहिला त्यांच्याकडे. आता आपली सवय गेली नंबर लक्षात ठेवायची. करू काय मी आता? लॅपटॉपवरती व्हॉट्सॲप करायची अजून अक्कल नाहीये. तर आधी मुलाला फोन केला, मेसेज ईमेल पाठवला की लॅपटॉपवर व्हॉट्सॲप कसं करता येईल, जर करता आलं तर चिरमुले दादांना मेसेज करून. मग ते सुनंदन लेलेंना एक ईमेल केला मी, कारण प्रसाद आठले कोण, ते म्हणाले अरे सुनंदन आमच्याच घरी राहतो. की अरे प्रसाद आठलेंचा नंबर आहे का? मला 3 मिनिटात रिप्लाय आला, ही इज ऑन हिज वे विथ युअर फोन. अरे बाय द वे, बॉर्डर गावस्कर सुद्धा बोलायचं असेल तर सुनंदन थ्रूच बोलतात. त्यांना पण आंबे, अरे इथे खूप आंबे खाल्ले. केन्सिंग्टन प्राईड, कुठलं नाव माहित नाही ते, पण सनशाईन कोस्टला रोज आंबे. केन्सिंग्टन प्राईड. पण ब्रिस्बेनला किंवा क्वीन्सलँडला तुम्ही ते आंबे खूप जेवढं असतात. फिरला, त्याच्यामध्ये एक लक्षात येतं, वेस्टर्न महाराष्ट्रासारखं आहे ते. हो. डावीकडे शुगर केन आणि राईटला बनाना, हो. आणि सगळीकडे ह्याचीच आहे. म्हणलं काय आपले पुढारी इथे पोचले की पोचले की काय? साखर कारखान्याचे सातबारा आपल्याच नावानं आहे. मग क्वीन्सलँड आपलंच आहे. आपलंच आहे. पण मग फिरती कधी तू म्हणतोस? 3-4 पासून मेन सुरू झाली टुरिझम 14-15. त्याच्या आधी थोडंफार पाहिलं होतं. 14-15 मध्ये टुरिझम बरोबर खूप फिरलो मी. पण 2011 मध्ये विनयार्ड्स मध्ये आपण गेलो होतो ते 11ची गोष्ट किती. हो, सिली पॉइंटला फिल्डिंग केली होती, रन होत नव्हते तेव्हा, आणि त्याच्यानंतर 200 आधी झाले. ती 11ची 11च्या सिरीज मध्ये त्या मॅचला सचिननी 74 केला होता. लास्ट बॉलला आउट झाला होता आणि मग तिकडनं मॅच फिरली. दुसऱ्या दिवशी राहुल आउट झाला सकाळी. पण पीटर सेडल, ते आपण जी त्याला प्रॅक्टिस दिली त्या विनयार्ड मध्ये, त्याच्यामुळे त्यांनी यारा व्हॅली मध्ये, त्याच्यामुळे नेक्स्ट मॅच मध्ये परत त्यांनी 75 केला ना सिडनीला. हे सगळं तुमच्यामुळे भोगले. भोगल्यांच्या बरोबर एकदा मजा झाली होती. आम्ही ॲडलेडला होतो आणि तिकडे कांगारू आयलंडला जायचं होतं. तर हर्षाला आम्ही पिकअप करून आम्ही गेलो आणि अचानक आम्हाला एअरपोर्टला नेलं कांगारू आयलंडला जायला, आणि भोगल्यांकडे एकही आय कार्ड नव्हतं. आठवत? हो, मला काय माहित विमानाने जायचंय म्हणून. मला वाटतं सुनंदननी ते रेकॉर्ड करावं म्हणून मुद्दाम सांगितलं नाही मला. आणि नंतर तब्बल 12-15 मिनिटाची फ्लाईट पकडून आम्ही कांगारू आयलंडला गेलो होतो. त्यामुळे भटकंती खूप केली. पण यारा व्हॅलीचं ते आपलं आउटिंग वॉज रिअली स्पेशल. ऑस्ट्रेलिया खूप बघितलं मी पण यावेळेस, थँक्स टू टुरिझम ऑस्ट्रेलिया, केन्स, पोर्ट डग्लस, गोल्ड कोस्ट, ब्रिस्बेन, आणि सगळ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही नॉर्थ क्वीन्सलँड हे नक्की बघा. आउटस्टँडिंग आहे. ज्यांना डायव्हिंग, आता काय मला लाज वाटली हर्षा, कारण हे जे सगळे आहेत वाटायसारख्या आणि हेअरस्टाईल पासून इकडनं सुरुवात करूया. तर ते ऑस्ट्रेलियाची जी मंडळी होती ती म्हणले तू काय काय पाहणार. आता इकडे काय सगळं वॉटर स्पोर्ट्स आहे हो, आणि आपलं पोहणं म्हणजे अगदी टिळक टँक लेवलच आहे. आम्ही तिथपर्यंत पण नाही पोहोचलो. माझ्या आजच्या बकेट लिस्ट मध्ये येते. म्हणजे बकेट पासून सुरुवात तिथनं
तर इकडे डायव्हिंग, इथे सर्फिंग, हो. तर सगळी. तर माझी जेव्हा आयटनरी आली ती विक्रम साठे टू ऑब्झर्व एवढी झाली. त्यामुळे मी यावेळेस ठरवलंय. एक मिनिट, ते पोहण्याच्या दृष्टीने नव्हतं, तसंही याच्याकडे लक्ष द्यायलाच लागतं. हा कधी काय करायला सांगता येत नाही हर्षा. पण एवढंच आहे की आता लेले तर काय मॅट बियॉन्डी किंवा तुमचे इयन थॉर्पच आहे तिथले. अगदी अगदी. पण इकडे यायचं असेल तर, आणि जे वॉटर स्पोर्ट्स आलंच पाहिजे तुम्हाला, सर्फिंग आलं पाहिजे, नाही काही आलं नाही पाहिजे, आलं तर वेगळी मजा. भीती नसली पाहिजे. पण आणि इकडे महत्वाचं म्हणजे काय, जरी तुम्हाला पोहायला चांगलं येत नसेल तरी डायव्हर इन्स्ट्रक्टर एवढे चांगले असतात की तुम्हाला डीप घेऊन जातात. पण यावेळेस मी ठरवलं की केन्सच्या अक्वेरियम मध्ये व्यवस्थित कॉफीचा मग घेऊन हे सगळे प्राणी पाहावे. ह्या सगळ्या मागे अर्थ एकच की काही लोक सुट्टीसाठी येतात आणि काही लोक कामासाठी येतात. काम रे काम हर्षा. काही लोक कामासाठी येतात. ऍटलीस्ट दोघं दाखवतात की कसं आम्हाला क्रिकेट कळतं. नाही, पण काम खूप करतात. काही लोक सुट्टीसाठी येतात. काम का करतात? आपला युट्यूब वाढवावा, त्यातनं रेव्हेन्यू वाढवावा. आम्हाला ना युट्यूब पाहिजे ना रेव्हेन्यू पाहिजे असं. अरे लोक म्हणतील क्रिकेट बोला. मला काय वाटलं, हा बिचारा मुंबई पुण्याचा माणूस ऑस्ट्रेलिया ट्रायला येऊन तू पण स्लेजिंग सुरू केलं. जोरदार. उलट ऑस्ट्रेलियन टीम करत नाही, तू करायला लागलास. लोकल कल्चर. नाही पण हर्षाला तो मराठी म्हण माहिती असेल ना, वाण नाही तर गुण लागतो. स्टार्ट विथ एक्सप्लेनेशन. चला, तुमचा जरा मूड बदलला की मी येतो. वाण नाही, वॉन तेवढंच त्याला वाण नाही काय, वाण नाही तर गुण लागतो. त्यामुळे आहे तुला माहिती म्हण. पण एक गोष्ट आहे, गुण लागतोच नाही. वाण कोण मग? वाण नाही म्हणजे सांगतो मी तुला, एक्सप्लेन करतो नंतर शांतपणे. पण जसं ऑस्ट्रेलिया बदललेलं दिसलं, आपण एन्जॉय केलं तिघांनी, आणि खरंच हे क्रिकेटचीच कृपा म्हणायला लागेल की इतक्या वेळेला यायला मिळालं, इतक्या वेळेला अगदी डीप इकडं तिकडं फिरता आलं. क्रिकेट पण बदललंय, कारण सुरुवात जी होती 91 साली, कॅप्टन कोण होते दोघंही? अझरुद्दीन आणि बॉर्डर. अझरुद्दीन आणि बॉर्डर, ज्यांच्या नावाने आत्ता ट्रॉफी आहे, बॉर्डर गावस्कर, ते खेळत होते. आणि नाही बॉर्डर खेळत होते आणि अझरुद्दीन होते. अझरुद्दीन तर खास मित्र यांचे, हैदराबादचं कनेक्शन. आणि आता हे रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स, क्रिकेट पण बदललंय बरंच. हो, आताच पण मगाशी बोलत होतो की पिचेस मेनली म्हणजे बरेच पाटा विकेट झालेत. आणि मला आठवतंय की मी जेव्हा सुरुवातीला फर्स्ट 2003 वगैरे मध्ये चक्कर मारली, तेव्हा सगळे सांगत होते की बरोबर चक्कर मारली. तेव्हा चक्कर मारली, इव्हेंट साठी आलो होतो. नाही, दरवर्षी काही लोक कामासाठी येतात, ते सांगा. 7 पासन व्यवस्थित पाहायला सुरुवात केली. नाही, हरकत नाही. आणि कामासाठी येतात, हेच मला पण महत्वाचं की इकडचे विकेट सुद्धा पाटा व्हायला लागले होते. पण यावेळेस मला असं जाणवलं की 2 वेळा आपण ह्यांना मारलंय इकडे, म्हणून आपण गॅबा, जे पोस्ट क्रिसमस टेस्ट गॅबाची व्हायची बघ, आणि त्याच्यामुळे ते हारायचे. तर ह्यावेळेस त्यांनी सुरुवातीलाच ओरिजिनल 91 साली पहिली टेस्ट ब्रिस्बेनला होती, कारण तेव्हा पाऊस पडत नाही आणि हार्ड असतात पिचेस. पहिला बॉल क्रेग मॅकडर्मटनी टाकला, तो बॅट्समनच्या डोक्यावरनं गेला. म्हणालो, अच्छा असं असतं का ऑस्ट्रेलियामध्ये म्हणून. पहिला बॉल 91 साली. पण ही जेव्हा मी आयटनरी बघितली, मला वाटलं शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये कोणीतरी मैत्री दूर ठेवली आणि जिंकायच्या प्लॅननी आयटनरी बनवली. जर त्या पहिल्या 3 टेस्ट असल्या, पर्थ अनबीटन इन ऑप्टस, ॲडिलेड डे नाईट अनबीटन ॲडिलेड डे नाईट, ब्रिस्बेन 32 वर्षानंतर 2 टेस्ट हारली, ती पण एक डे नाईट, ती शमार जोसेफनी वन्स इन अ लाईफ टाईम केलं. ह्या आयटनरीमध्ये जर तुम्ही मेलबर्नला 1-1 आलात तर फॅन्टॅस्टिक. म्हणजे आपण कसं डील करतो, विक्रम फक्त साईन करतो, असं डील करतो, तर तो इमिजिएटली थँक्यू करून क्लोज केलं असतं 1-1. पण आपण गॅबाला नक्कीच वाचलो. आपण गॅबाला वाचलो, कारण ती टेस्ट आपल्या हातनं जाणार होती. पण काय, तू काय म्हणालास, कोकणाची आठवण येते. नाही, पाऊस पडणारच नाही. पण पावसाबद्दल सांगतो बिफोर वी स्टार्ट डिस्कसिंग क्रिकेट, की इतक्या वर्ष तू येतोयस, इतक्या वर्ष मी येतोय, सुनंदन तर 47 पासून येतो इकडे. मला सुनंदन लेले आणि विजय हजारे एकत्र. पण एवढा कधी 14 दिवस बॅक टू बॅक पाऊस मी कधीच पाहिला नाही. सिडनी टेस्ट मध्ये दरवेळेला पाऊस पडतो,
पण ब्रिस्बेनमध्ये हा तो आपल्यासाठी मेड टू ऑर्डर होता, कारण मॅच संपली त्याच्यानंतर एक थेंब पाऊस नाही, नाही पण एक थेंब नाही पाऊस त्याच्यानंतर. काय त्यामुळे ही खरोखर कमाल आहे. पण हर्षा 91 सालचा आम्ही अर्थातच आम्ही त्यावेळेला दोघंही शाळेत होतो. पण चेष्टा अपाट, 91 सालची 100 तू पाहिली सचिनची? दोन्ही काय नाही नाही, एस्पेशली पर्थचं मी सिडनी आणि पर्थ. हा पर्थची अजूनही फॉर मी म्हणजे एक विराटनी पर्थमध्ये 100 केले हो हो आणि सचिननी 100 केले. अजिंक्य 100 इन मेलबर्न मागच्या ट्रिपवर, म्हणजे एक एक आठवतात त्यापैकी ते होते 100 नक्कीच. नाही ते सचिनचे, लक्ष्मण सिडनीला. नाही मी ग्रेट 100 ही एक मुद्दा आहेच त्यातला. पण त्यावेळेला जे सचिनचं रूप होतं, ऑस्ट्रेलियाची पहिली टूर, त्यावेळेचं वॅका, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि बाउंड्री किती लांब, रिक्षा घेऊन जायला लागायची. तो व्यंकटपती राजूचा थ्रो यायचा, तो 3दा थ्रो करायला लागायचा विकेट किपर पर्यंत यायचं. हा, कारण पहिला फ्लाईट, दुसरा फ्लाईट, तिसरा फ्लाईट, मग पोचायचा बॉल. आणि बाउन्स एवढा त्याच्यावर. हा मी एकदा चुकून ना 5 फूट 4 का 5 फूट 5 म्हणालो, त्याच्या सासूबाई रागवल्या आम्हाला. आता तुला पण म्हणजे असं सासरा, डबल सासरा झाला असते, लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यावर असं मारत होता. 4-5 रन्स अँड ओव्हर पहिल्या इनिंग मध्ये का दुसऱ्या, त्याचे 100 टोटल काहीतरी 250 होते. दॅट वॉज. पण म्हणजे बॅकफूटवर गेला तो. आता काय म्हणायचं ते तू म्हण. पण विकेट आणि क्रिकेट हे दोन्ही थोडं थोडं बदललं. मेजर फरक सांग रे तेव्हाचा आणि आत्ताचा. विकेट्स थोडे नक्कीच, ह्या वेळेला परत थोडे फास्ट बाउन्सेस झालेत परत. क्रिकेटमध्ये एवढा फरक की इंडियाबद्दल माहिती खूप कमी होती. इथला लोकल मीडिया म्हणजे लोक म्हणतात 12th-13th प्लेअर, त्या काळी लोकल मीडिया म्हणजे नंबर 3ला बॅटिंगला यायचा. सो वेन यू केम टू ऑस्ट्रेलिया, फक्त तुम्ही ऑस्ट्रेलियन टीमच्या विरुद्ध खेळत नव्हता. आता बघ, तू गेले 6-7 दिवस एकदम जे तेव्हाचे ऑस्ट्रेलियन मीडियाचे लोक होते त्यांना वाटायला लागले, अरे काहीतरी केलं पाहिजे आपण, म्हणून 2 मॅचेस मध्ये वेळ कमी ठेवला पाहिजे, कारण मीडियाला प्ले करायला वेळ मिळतो. पण तेव्हा ते असायचं की यू प्लेड अगेन्स्ट द मीडिया. इट वॉज अ व्हेरी टफ प्लेस. फक्त त्यांच्या विरुद्ध छान खेळलात तुम्ही तर दे रिस्पेक्टेड यू. आणि 91 सिरीज मध्ये 4-0 झालं, 99 मध्ये आलो 3-0 झालं. म्हणून जेव्हा 2018 मध्ये आय गॉट इमोशनल वेन वी वन, कारण मला नाही वाटलं की माझ्या लाईफ टाईम मध्ये ऑस्ट्रेलिया येऊन सिरीज जिंकतील. 21 साली मी नव्हतो, दॅट्स द ओनली टूर आय मिस्ड, कारण कोविडचं आम्ही स्टुडिओ मधनं करत होतो. नाही, एक रूट होता. मी खूप रूट्स एक्सप्लोर केले बाय द वे. मुंबई मालदीव्स कोलंबो, कोलंबो मेलबर्न असं रूट दाखवत होतं, पण कोलंबो मेलबर्न रोज कॅन्सल व्हायचे. मुंबई टोकियो ऑकलंड मध्ये क्वारंटीन, ऑकलंड सिडनी. तर झालं असं. गावस्कर असे झाले बरोबर त्या सिरीज मध्ये. दिनेश कार्तिक नाही, गावस्कर दिनेश कार्तिक ते तेव्हा इंग्लंडला गेले, तेव्हा बेलग्रेड मध्ये 10 दिवस क्वारंटीन केलं. काय एक एक. पण सुनंदन, मला सर्वात मोठा फरक जो जाणवतो म्हणजे माझ्या 20 वर्षाच्या इथे येण्यामध्ये, की पहिल्यांदा मला दहशत ह्या शब्दाचा ऑस्ट्रेलियामध्ये. हिंदी न्यूज रीडर व्हायला लागलास तू. नाही, मराठीत पण म्हणतात ना रे दहशत आहे. ते दहशत म्हणलं म्हणून दहशत, द आणि एवढा फरक आहे तो. म्हणजे एअरपोर्टला उतरल्यावर टॅक्सी ड्रायव्हर पासनं लॉबीमध्ये भेटणारी ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट लव्हर्स हे जे घाबरतात ना जसप्रीत बुमराला, ह्याचा आनंद मला एवढा होतोय, कारण कुठल्याही बॉलरला ऑस्ट्रेलियामध्ये स्पेशली फास्ट बॉलरला घाबरत नव्हतो. आज जो म्हणतो बुमरा माय दॅट गाय इज अ किलर माइट, हे रेग्युलरली ऐकायला येतं. आणि हे मला कधीही म्हणजे हे सगळे एका वेगळ्या लेवलला ऑ मध्ये बुमराच्या. आणि हा जो फरक आहे हा पूर्वी कधीही मी पाहिला नाही. मी पाहिला होता. विराट बद्दल थोडंफार होतं, पण दॅट वॉज ऑल्सो पार्ट ऑफ प्रमोशनल कॅम्पेन विराटला. पण विराट इथे खूप मानतात भरपूर. अरे इकडच्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये तू पाहिलं तर कमिन्स आणि विराटच आहे तिथे कॅप्टन्स. कॅप्टन्स नाही, हा, पण प्रमोशन मध्ये. प्रमोशन मध्ये पण
सिमिलर फिलिंग मी सचिन बद्दल पाहिली. सचिन आणि आता बुमरा. म्हणजे सचिन बॅटिंग आला की क्राऊड उभा, सचिन आउट झाला की आउट झाला तरी क्राऊड उभा, जिथे जायचा तिथे क्राऊड उभा. एकदा मला सचिन म्हणाले, हे लोक असं करतायत, त्यांना असं वाटतं का की मी परत येणार नाहीये इथे म्हणून. 7-8 मध्ये. पण मेंबर स्टँडला उभे राहिले होते, टू द ग्रेटेस्ट बॅट्समॅन फॉर द लास्ट टाइम इन सिडनी. पण बुमरा बद्दल तू म्हणालास हे आहे खरं. देर इज ऑ. आणि फॉक्स मध्ये आमची जबरदस्त कॉमेंट्री टीम आहे. दे से अमंग द ग्रेटेस्ट फास्ट बॉलर्स टू कम टू ऑस्ट्रेलिया. क्या बात आहे. बुमराचं नाव. आणि आता ह्या शेवटच्या टेस्ट नंतर मला म्हणाले ही कुड बी द ग्रेटेस्ट फास्ट बॉलर ऑफ ऑल टाइम. बापरे. 190 विकेट आहेत अजून, 500-600 नाहीत, 190. आणि ट्रॅव्हिस हेड काय म्हणाला, आय विल टेल माय ग्रँड चिल्ड्रन आय प्लेड अगेन्स्ट बुमरा. तर इथे ते सचिनच्या लेव्हलचं झालेलं आहे बुमरा. पण दुसरी गोष्ट तू जे म्हणालास की तू एअरपोर्टला उतरलास, लॉबीला गेलास, तुला ऑस्ट्रेलियन भेटले? कारण मी जिथे जातो तिथे ऑस्ट्रेलियनच नाही आहेत. पहिल्यांदा मी गेलो मेलबर्नला, रूमला गेलो, रात्री पोचलो, दुसऱ्या दिवशी लॉन्च, परत पर्थला जायचं, अर्धवट झोपेत. आणि मी खाली फोन केला की काहीतरी पाहिजे होतं मला. दाराबाहेर श्रीलंकन की हो आय डिडंट नो इट वॉज यू. थोड्या वेळाने एक इंडियन आला फ्रुट्स वगैरे घेऊन, म्हणजे आपलं हॉटेल असलं. पर्थला गेलो, पासपोर्ट दिला, तेलुगूत बोलायला लागली माझ्याशी. माझं पूर्ण चेक इन तेलुगूमध्ये झालं. आणि एकदा खालनं फोन आला, कारण माझ्या रूमच्या बाहेर कोणीतरी जेवण सोडून गेलं होतं, मला माहित नव्हतं, की सर डू यू स्पीक कन्नडा? आय सेड नो आय स्पीक तेलुगू बट वी आर इन पर्थ. त्याच्यानंतर गेलो कुठे गेलो, ॲडिलेडला, पंजाबी आणि गुजराती चेक इन काउंटरवर. आणि मी अजूनपर्यंत उबरमध्ये हिंदी शिवाय कुठलीही भाषा बोललो नाहीये. करेक्ट. द पॉवर ऑफ इंडिया. काय आणि काय, तुम्ही जास्त फेमस असलात ना तर तेवढे इंडियन तुमच्याकडे जास्त खेचले जातात. त्यामुळे त्याच्यासाठी पण एक म्हण काढायला काय गाळ काय काय म्हण म्हणाला, वाण नाही तर गुण लागतो. ते आहे शिकणार आहे तो. हे जे म्हणताना इतक्या खरं तर गुदगुल्या होत आहेत की बऱ्याच टीम हर्षा ऑस्ट्रेलियामध्ये येऊन गेल्या. मग ती टॉप ऑफ द लाईन श्रीलंकन टीम होती की जेव्हा मुथ्या होता, ज्याच्यामध्ये महिला होता, संघकारा होता, ह्या सगळ्यांना सुद्धा जे जमलं नाही, किंवा साऊथ आफ्रिकन टीम येऊन गेली, ह्या सगळ्यांना जे जमलं नाही ते इंडियन टीमने 18 आणि लास्ट टूरला करून दाखवलं. साऊथ आफ्रिका जिंकायचे, बाकी कोणी कधी जिंकलं नाही. पण येऊन बॅक टू बॅक जिंकणं किंवा असं टफ देणं, आधीच्या टूरला सुद्धा आपण जिंकलो नाही पण टफ फाईट झालेली होती. 21ला विदाऊट बुमरा पण जिंकलोय. हो. 21ला आपण जिंकलो तेव्हा विदाऊट विराट, विदाऊट बुमरा, विदाऊट अश्विन, विदाऊट जाडेजा, विदाऊट शमी. अरे बापरे, खरंच की. त्यामुळे ग्रेटेस्ट टूर ती खरंच होती इन ऑल. आणि बाय द वे स्मिथ आणि वॉर्नर दोघंही असताना तेव्हा असं म्हणायचे की चुकून जर तुम्ही ड्रेसिंग रूम समोरनं गेलात तर तुम्हाला टेस्टिंग मध्ये खेळवणार. असं होतं. नटराजन नेट बॉलर, लेफ्ट हँड लाईन साठी म्हणून त्याला आणलं होतं. वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मयंक अगरवाल मिडल ऑर्डर मध्ये. ती टीम जर तुम्ही बघितली, माय फेवरेट स्टोरी इज 1028 का काहीतरी विकेट्स होते ऑस्ट्रेलियाच्या 4 बॉलर्सना तेव्हा. आता खूप जास्त आहेत. इंडियन टीम जी खेळली ब्रिस्बेन टेस्ट, पूर्ण टीमचे मिळून किती विकेट्स असतील सांग? त्यांचे 1028. आपले किती असतील टेकिंग द फील्ड? नाही फार विचार नको करू. 25, 13 मी 18 म्हणतो. 13, ज्याच्यापैकी 2 रोहित शर्माचे होते जो बॉलिंग करत नाही. 11 विकेट होते. आणि मोस्ट एक्सपिरियन्स्ड बॉलर कोण होता? मोहम्मद सिराज, ज्यांनी सेकंड टेस्ट मध्ये डेब्यू केला होता. व्हॉट अ स्टॅट. अमेझिंग आहे ते. म्हणजे ते घडलं. इट वॉज मेंट टू बी. इट वॉज मेंट टू बी. म्हणजे असं पुन्हा लिहिलेलं होतं की एवढ्या वर्षानंतर एक इंडियन टीम तिकडे जाऊन जिंकून येईल म्हणून. हे घडलं का घडवलं? आय थिंक जाऊन दे. अच्छा, ते जाऊन दे म्हणाला, ते पण तसंच सुरुवातही झाली. जस्ट गेट द फीलिंग दॅट आय प्लेड द गेम. It was I had the character, had the ticker to play, and I told Rahane,
You got to look into the eye of Hazelwood. You got to watch him. And it's as if I scored the 100. त्यामुळे ह्या 3 टूर ज्या खूप टूर केलेल्या आहेत, पण या ज्या 3 टूर आम्ही ज्याची सतत रेफरन्स देतोय की 18 त्याच्यानंतरची पॅन्डेमिक मधली ना आत्ताची, हे जे बोलणं चाललं आमचं की आत्ताच्या याला मध्ये 1 ऑल मेलबर्नला येताना 4थ्या टेस्टमध्ये, तर हे डील फॅन्टास्टिक आहे. आणि आशा आहे, कारण जर थोडीशी दुगदुगी बॅटिंगला इंडियन टीमच्या आली तर मजा येऊ शकते. पण दुगदुगी हा. दोन्ही टीम सॉलिड दुगदुगतायत. प्रचंड दोन्ही टीम दुगदुगतायत. हे खरं आणि आहे. म्हणजे मला असं वाटतं की दोन्ही बॅटिंग साइड्स अशा काय आहेत ह्यावेळेस हे काही कळायला मार्ग नाही. Struggle करतायत. इव्हन दोन्ही. ऑस्ट्रेलियन बॅटिंग हो, हो, मला हो. म्हणजे भीतीदायक वाटतंय. आणि पुढे कोणी नाही. नेथन मॅक्सविनी हा किती 28 वगैरे ॲव्हरेज असेल त्याचं लोकल क्रिकेट मधलं. आणि तो हे सॅम कॉन्स्टन्सचं त्यांनी परवा 100 केला नसता आपल्या विरुद्ध तर कदाचित त्याला बोलवलं नसतं. पहिल्यांदा आपल्याला आठवतं, तुला आठवत असेल, तुझं वय थोडं तसं आहे, की जेव्हा आपण ऑस्ट्रेलियाला यायचो, आपण ऑस्ट्रेलियाची सेकंड टीम बघायचो आणि मला कोणीतरी एक ग्राफिक पाठवलं ऑस्ट्रेलिया ए च्या बॅटिंग ऑर्डरचं. ऑस्ट्रेलिया ए वॉज मॅथ्यू हेडन, जस्टिन लँगर, मायकल बेवन, डॅरन लीमन, स्टुअर्ट लॉ पण नव्हता, मला तर यंग पॉन्टिंग. ही तेव्हाची ए टीम जी ऑस्ट्रेलिया ज्यांचा चान्स मिळत नव्हता ऑस्ट्रेलियाला, ती टीम ही. आणि नॉट इन दॅट टीम बाकी ते जेमी कॉक्स, मायकल डुवेनुटो, हे जे दरवर्षी खूप रन बनायचे, हे लोकांना नावं माहीत नसलेली सुद्धा, ते तर नव्हतेच त्याच्यामध्ये. पण मोठी मोठी नावं ए टीम मध्ये नव्हती. आज मी त्यांना एक्सरसाइज ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटर्सना म्हणालो की आज स्टीव्ह स्मिथला काही झालं तर रिप्लेसमेंट कोण आहे? नाहीये. अरे परवा मी तुला भेटायला आलो होतो ब्रिस्बेनमध्ये, तेव्हा गिलक्रिस्ट उभा होता. तेव्हा मी गिलक्रिस्टला म्हणलं की एक असंच जनरल मी तुम्हाला सांगतो की ह्या लाईनअप मधला कुठला प्लेअर तुमच्या टीम मध्ये बसला असता तर ऑब्व्हियसली तो चांगला माणूस आहे, तो तुला काय वाटतं? मला वाटतं कोणीही बसला नसता, कारण जस्टिन लँगर, स्टीव्ह स्मिथ. पण स्टीव्ह स्मिथ बसला असता रेकॉर्ड्स वगैरे प्रमाणे. पण मला असं वाटतं की बॉलिंगमध्ये गिलेस्पीला काढून मिच स्टार्क, कारण एक लेफ्ट हँडर ऑप्शन आणि तो इमॅजिन तिसरा बॉलर आहे. पण स्टीव्ह स्मिथ येस. मग तसं बघायला गेलं की JL पेक्षा डेव्हिड वॉर्नर पण बसला असता, पण जस्टिन लँगरच्या सुद्धा 23 टेस्ट मॅच 100 आहेत आणि बॅटिंग ॲव्हरेज ऑफ 45+ आहे. आज तो बॅटिंग ॲव्हरेज इंडिया आणि ऑस्ट्रेलियन मिडल ऑर्डर हे सगळे धरून किती लोकांचे 45+ ॲव्हरेज आहे. दोघांची स्ट्रगल होत तुला आहे. सांगतो, ह्या वर्षी पहिली टेस्ट जेव्हा सुरू झाली तेव्हा फक्त 3 प्लेयर होते ज्यांचं ॲव्हरेज ह्या वर्षी 30 पेक्षा जास्त होतं. 30. एक डेव्हिड वॉर्नर जो 2 टेस्ट खेळला होता, एक कॅमेरॉन ग्रीन जो खेळत नव्हता, आणि एक ॲलेक्स कॅरी ज्याचं ॲव्हरेज 31 होतं. बाकी टॉप 6 मध्ये एकाचंही ॲव्हरेज 30 नव्हतं. आणि ह्याचं मला आता परवा मी ह्याच्यावर विचार करत होतो की ॲव्हरेज स्कोअर्सच जर का 250-300 असतील आता, तर एखाद्याचं ॲव्हरेज 45 होणार कसं? अरे मी आता इयर एंड वगैरे ब्लॉग्स करतो, खूप अभ्यास करतो मी. ही जेव्हा सुट्टीला येतात काही लोक अभ्यास करतात. इन 2024 रन्स पर ओव्हर स्कोर्ड वॉज द हायेस्ट एव्हर. बर. विकेट्स फेल ॲट द फास्टेस्ट रेट एव्हर. आणि पीपल वर विनिंग अवे. सगळं घडलंय. 21 टेस्ट अवे टेस्ट विन्स आहेत. आणि ड्रॉ किती झाले ह्या वर्षी? 2. सगळे मिळून पूर्ण वर्षात 2 ड्रॉज, दोन्ही पावसामुळे. त्याच्यातली एक ब्रिस्बेन आणि एक वेस्ट इंडिज मध्ये पाऊस पडला. बेसिकली सगळ्या क्रिकेट टीम्स ह्या लेल्यांसारख्या झाल्यात. आता त्यांना घरी बसायला आवडत नाही, ते बाहेरच परफॉर्म करतात. आहे मायकल वॉन पुन्हा म्हणतो की नाही, द गेम हॅज चेंज. 4 डे टेस्ट असल्या पाहिजेत. 5 दिवसाची टेस्ट असली आणि 3 दिवसात संपली तर पैसे 5 दिवसाचे मिळतात. हे फ्रीलान्सरला कुठनं कळणार? म्हणून तो कधी फ्रीलान्सर नसणार. फ्रीलान्सर आपले दुःख आपल्याला माहिती. महत्वाचं काय, इंडिया होम मध्ये हारली,
न्यूझीलंड होम मध्ये हारली, पाकिस्तान होम मध्ये हारली. होम ॲडव्हान्टेज संपला, सगळ्यांना बाहेर फिरून मजा करायला आवडतं. मला दोन बांगलादेश पाकिस्तान जिंकले काय मजा मला दोन आता हे मॅच अगदी तोंडावर आली आहे म्हणून विचारावं असं वाटतं. बॅटिंग मध्ये बदल जो अपेक्षित आपल्याला, दुगदुगी जी म्हणते की काहीतरी यायला पाहिजे इंडियन टीम मध्ये, बॅटिंग मध्ये जान यायला, काय करायला लागेल? मेन फरक जो पडलाय की जर तुम्ही 2 मेडन ओव्हर खेळलात तर असं सागरा प्राण तळवळला गाणं म्हणत होतास ना, तो असं त्रास व्हायला लागतो बॅट्समनना, कारण त्यांना सवय नाही डॉट बॉल खेळायची. आता जे नवीन प्लेयर येणार ते सगळे T20 मधनच येणार. म्हणजे तो काळ गेला की रणजी ट्रॉफी मधनं टेस्ट मध्ये येणार. आपला एक होता ज्यांनी रणजी ट्रॉफी मध्ये खूप रन केले, त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवलं. पहिल्या दिवशी त्याच्या एन्व्हलप दाराखालनं एक एन्व्हलप आलं की तू टेस्ट मॅच खेळायचं स्वप्न पण बघू नकोस. त्याचं नाव अभिमन्यू ईश्वरन. तर रणजीमध्ये तुम्ही रन केलं त्याला काही अर्थ उरला नाही. T20 मधनच येणार. T20 मध्ये तुम्ही 2 डॉट बॉल खेळला तर लोक विचारायला लागतात काय झालं म्हणून. तर तुम्ही पूर्ण सेशन कसं खेळणार तुम्ही? त्यामुळे हे जे रन कमी व्हायला लागलेत कारण लोक शॉट्स जास्त खेळायला लागलेत. आणि ते सोडणं की गावस्कर कसं म्हणायचे, गिव्ह द फर्स्ट आवर टू द बॉलर, टेक द नेक्स्ट 5 फ्रॉम देम. इफ यू गिव्ह द फर्स्ट आवर टू द बॉलर, आजचा बॅट्समन म्हणेल अंकल ओनली 20 मिनिट्स लेफ्ट. पुढे मी काय करू? खरं तर ते पेशन्स थोडं कमी झाले. शॉट्स मस्त खेळायला लागलेत पण पेशन्स कमी झाले, त्याच्यामुळे मॅचेस लवकर संपतायत. हर्षा, मला एक मुद्दा याच्यात तुला विचारावा असा वाटतो की तू रिची बेनोस सारख्या महान माणसाबरोबरही वेळ घालवलायस आणि खूप केला. कमी पण घालवलायस आणि त्यांच्याकडनं काही ना काहीतरी शिकलास नक्कीच. जे काही 2 वेळेला इयान चॅपल असतील, रिची बेनो असतील, यांच्याकडनं शिकला असेल. तर तसं हे मॉडर्न डे प्लेयर्स, हे काही सचिन बरोबर खेळले, बरेचसे जण चेतेश्वर पुजारा बरोबर खेळले, शिकायला नको का रे? हो, पण आता समजा मी रिची बेनो कडनं शिकलो. रिची बेनो प्लेड द पॉज, सायलन्स. आज मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये नुसता सायलंट बसलो तर लोक म्हणतील कशाचे पैसे देतात तुला. तर आज रिची बेनो आजच्या T20 गेम मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये विचित्र वाटला असता, कारण काळ बदललाय. आपण म्हणतो ना, आता हे छोटा मुंह बडी बात म्हणतात, रिची बेनो काय ग्रेट होस्ट होता. सर्वात सोपं होस्टिंग कोणाला मिळालं असेल करायला तर रिची बेनोला. आम्ही 1.5 तास उन्हात म्युझिक चालू असतं, प्रोड्युसरचा आवाज कधी ऐकू येतो कधी येत नाही, 1.5 तास उन्हात बसून ते अर्ध्या तासाचा प्री शो जास्तीत जास्त स्टुडिओ मध्ये बसून, कधीही एवढा घाम इकडे इकडे आला नाही. त्या काळी तसं होतं. आय एम नॉट सेइंग की छोटा काळ बदललाय, तसंच खेळण्याचा पण काळ बदललाय, त्यांचे इंटरेस्ट बदलले, स्पीड राहायची स्पीड बदलली आहे सगळ्याची. पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की शॉर्ट फॉर्मॅट मी जास्त खेळतोय म्हणून मी टेस्ट क्रिकेट खेळू शकत नाही, पण ऍट दी एंड ऑफ द डे मला रन्स तर करायला पाहिजेत ना. हे कारण कळलं, कारण मसल मेमरी तुमची शॉर्ट साठी जातात आहे. पण आता तुम्हाला ह्या फॉर्मॅट मध्ये आल्यावर ठीक आहे, मग तू शॉर्ट फॉर्मॅट मध्ये तू IPL मध्ये 500 केले आहेत ना, तर इथे 540 तरी कर. यू कॅन हॅव अ पॉझिटिव्ह अप्रोच. विवियन रिचर्डचा पॉझिटिव्ह होता, सचिन तेंडुलकरचा पॉझिटिव्ह अप्रोच होता, वीरेंद्र सेहवाग होता, पण रन तर 40च्या वर होत होत्या ना. IPL मध्ये किंवा T20 मध्ये जर बॉल स्टंपच्या आउटसाइड एजला एज सोडून गेला 2-3दा, इफ इट सीम्स, ग्राउंड्समनला म्हणतील कसलं पिच बनवलं तू. इथे बॉल इज पिच, द रेड बॉल डज मच मोर. बाउंड्री थोडी हे आहे. आणि समजा तुम्ही 10-12 बॉल मध्ये 25 केले किंवा 25 बॉल मध्ये 40-42 केले, यू हॅव डन युअर जॉब. इथे 25 बॉल नंतर आउट. त्यामुळे माझी ती एक नवीन थेअरी अशी आहे की ODI, T20 आणि टेस्ट असं सिलेक्शन करायचं नाही. डिफिकल्ट विकेट प्लेयर्स, इझी विकेट प्लेयर्स. कारण डिफिकल्ट विकेट प्लेयर्स साठी इन्सेंटिव्हाइज करून त्यांना रेड बॉल आणि ह्याच्यामध्ये, आणि ते डोमेस्टिक क्रिकेट रणजी ट्रॉफी नाही, कारण तिथे तुम्ही परत पाटा विकेट करणार. डोमेस्टिक क्रिकेटला अर्थ उरला नाही. त्यामुळे 20 ओव्हरच्या मॅच मध्ये एका टीमनी 350 केले. एका रणजी ट्रॉफी मॅच मध्ये एका टीमनी 90 ओव्हर मध्ये 720 रन केले. बरोबर आहे. 1 by innings and 550 runs in less than 2 days.
काय त्याचा अर्थच नाही. जे सगळे रेकॉर्ड्स होते ते सगळे गेलेत. तर मी लोकांना तेच सांगतो, इंडियन डोमेस्टिक रेकॉर्ड्सकडे लक्ष देऊ नका आणि इंटरनॅशनल T20 रेकॉर्ड्सकडे लक्ष देऊ नका. कारण सगळे बॅटिंग बॉलिंग रेकॉर्ड युगांडा, चेकोस्लोवेकिया, सर्बिया अशा प्लेयर्सचे आहेत. करेक्ट. कारण दे ऑल हॅव T20 स्टेटस. इंडिया वन दिस ईयर काहीतरी 24 का 26 T20 इंटरनॅशनल, विच इज फॅन्टॅस्टिक, बट दे कुड नॉट ब्रेक द रेकॉर्ड ऑफ युगांडा. But that is why Ranji Trophy should be played on test match wickets, which you are going to play abroad or कोणाला this टेस्ट thing. मॅच खेळायची कोणाला? आज? नाही पण मी म्हणतो की म्हणतायत ना, पण म्हणतायत ना ते. सगळे म्हणतायत टेस्ट क्रिकेट इज अरे तुम्ही मिस इंडिया जिंकायचं असेल तर मदर टेरेसा सर्वात ग्रेट म्हणायला लागायचं ना. अरे पण ते बरोबर आहे, पण रणजी ट्रॉफीचं समजा तुमच्याकडे 38 teams आहेत. 50,000 कोटी तुमच्याकडे बँकेत आहे, तुम्हाला टेस्ट क्रिकेट हे करायचं, त्याच्यासाठी फक्त 1,000 कोटी बाहेर ठेवा. 1,000 कोटी टेस्ट क्रिकेट खेळणारे चेतेश्वर पुजारा कॅटेगरी प्लेयर्सना द्या 20 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट. IPL ला मिळतं तेवढं, आणि त्याला म्हणायचं लाल बॉलनी खेळ वर्षभर घरी सुद्धा ड्रॉइंग रूम मध्ये. फक्त काय इन्सेंटिव्हाइज तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मग तो बिचारा का त्याला पांढऱ्या चेंडूनीच खेळावंच वाटतं. तुम्ही समजा सांगितलं की आता सगळ्यांनी फक्त लॉंग प्लेइंग रेकॉर्ड घरात ऐकलं पाहिजे, डिजिटल नाही. किंवा तुम्ही फक्त सिंगल ट्रॅक रेकॉर्डिंग वरती गाणी रेकॉर्ड केली पाहिजेत. म्हणजे कसं, एक वायलिन चुकलं तर परत करा, रिहर्स करा. मोहम्मद रफी गाणं रिहर्स करून, लता मंगेशकर रिहर्स करून यायचे, कारण सिंगल टेक मध्ये करायला लागायचं. कोणाचा ड्रम चुकला की परत सगळे करा एकच ट्रॅकवर. समजा तुला सांगितलं की नाही ते ग्रेट होतं, एकाच ट्रॅकवर रेकॉर्डिंग करा तुम्ही. नाही, ह्याच्यामध्ये एक फरक आहे. हा झाला टेक्नॉलॉजी आणि फॉर्मॅटचा. माझं म्हणणं वेगळं. तुम्ही बेसूर गायला तरी नाही हर्षा, फरक एवढाच आहे. समजा प्लेबॅक सिंगिंगला समजा तुला 100 रुपये मिळत आहेत आणि शास्त्रोक्त गाण्याला तुला 1 रुपये. पण मी जर का सांगितलं शास्त्रोक्तलाही 100 मिळतील तुला, तर हजारो मुलं शास्त्रोक्त प्रोफेशन घेतील. प्रॉब्लेम कोण नाही नसू देत ना, मग पैसे येणार कुठून? अरे सगळंच मार्केट फोर्सेसवर असेल तर मग कुठलाच खेळ चालणार नाही इंडियामध्ये. मग आपल्याला फक्त क्रिकेट खेळायला पाहिजे. तर जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात ऑर्गनायझेशनकडे, तेव्हा त्यांनी शेवटी शास्त्रीय संगीत पण देशाला जपायला पाहिजे ना. हा 20 वर्षापूर्वी लोकांनी प्रश्न विचारला होता की इज इंडियन क्रिकेट अ प्रॉफिट मेकिंग एंटरप्राइज और इज इंडियन क्रिकेट अ सोशल एंटरप्राइज? आता हे आपण पुढचे 8 तास डिस्कस करू. होऊ शकतं. पण माझं शेवटचं म्हणणं एवढं आहे की क्रिकेटनी हॉकीला प्रमोट करायचा हा प्रश्नच नाही. क्रिकेटनी त्याच्या स्वतःच्याच एका हाताला जो त्याचा वापर कमी होतोय त्याला तुम्ही प्रमोट करताय आणि त्याला फक्त इन्सेंटिव्हाइज करताय, एवढंच माझं म्हणणं आहे. कारण शेवटी गॉल्फ बघणारे लोक कमी आहेत, फुटबॉल बघणारे जास्त आहेत, म्हणून गॉल्फचं ब्रॉडकास्ट थांबूया का? असं मला म्हणायचं आहे की सगळंच मार्केट फोर्सेसवर गेलं तर मग चेस बघणारे लोक किती आहेत? पण चेस FID किंवा त्यातलं जर का पैसे जास्त प्राइज मनी मिळाले तर मग चेसला जातील. तसं आपण टेस्ट क्रिकेटचा प्रयत्न करूया, गेले बघतील पुढचं. इनलँड लेटर पण सुरू करू करू. शकाल. पण फॉर्मॅट नाही मला आवडतं. लोक म्हणतील "नाही, काय करायला पाहिजे. मला आवडतं टेस्ट एक क्रिकेट. शेवटचा याच्यातला मुद्दा आहे. आपण बॅटिंग बद्दल बोललो. बॉलिंग मध्ये जे आपण मगाशी एक मुद्दा डिस्कस केला की जेवढ्या आपल्या बॅटिंगला अडचणी आहेत तेवढ्याच ऑस्ट्रेलियन बॅटिंगला सुद्धा अडचणी आहेत. ते सुद्धा स्ट्रगल करतायत. ट्रॅव्हिस हेडचा सन्माननीय अपवाद वगळला तर सगळेजण स्ट्रगल करतायत. तर बॉलिंगच्या दृष्टीने विक्रम काय आणि हर्षा काय केलं पाहिजे की जो एक फिनिशिंग टच म्हणताय तो देता येईल? काय फरक वाटतोय तुला ब्रिस्बेन टेस्ट बघितल्यानंतर? माझं असं ऑब्झर्वेशन आहे की इंडियाज बॉलिंग अटॅक has been one of the finest as a combination. पण मराठी कार्यक्रम आहे पण शामी नसल्यामुळे ते जे कॉम्बिनेशन आहे, नाही म्हणलं तरी आकाशदीप, सिराजला ऑस्ट्रेलियाचा एक्सपिरियन्स आहे, आकाशदीपला कमी आहे, चांगली बॉलिंग टाकतात आहेत. पण एकदा पॅट कमिन्स आला, समोरनं हेझलवूड येतो, मग स्टार्क येतो, मग बोलंड येतो. हे जे 4 pronged अटॅक असल्यामुळे एखादा ट्रॅव्हिस हेड 150 रन करून जात नाही. अनफॉर्च्युनेटली काय होतं, जेव्हा ऑस्ट्रेलियन बॅट्समननी आपल्याकडनं
लांब नेली आहे. दॅट इज बिकॉज ऑफ द इनएक्सपिरियन्स ऑफ द अदर टू बॉलर्स. त्यांनी वाईड बॉलिंग टाकली आहे का, तर नाही. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता बॉलर्सना जास्त माहिती आहे की ट्रॅव्हिस हेडला शॉर्ट बॉल टाकायला पाहिजे. पण शॉर्ट बॉल टाका हे म्हणणं सोपं आहे, पण चांगला शॉर्ट बॉल टाकायला म्हणजे काय चांगला शॉर्ट बॉल? तर म्हणजे एकदा रोहित शर्मा बरोबर गप्पा मारत असताना, एक मिनिट भोगले काय आता मुद्दा आम्ही आपल्याला असं ते रिची बेनो बरोबर बोलतात, तर आम्ही काय रोहित शर्मा बरोबर. मी 2दा बोललोय फक्त, 2दा. एकदा त्यांच्या पुस्तकावर सही घ्यायला आणि एकदा असं क्रॉस करताना हॅलो म्हणे. काय मुद्दा? नाही, बेसिकली ऍज अ कॅप्टन मी त्याला विचारलं होतं की शॉर्ट बॉलिंग जेव्हा तुम्हाला हवी असते तर तुम्ही बॉलर्सला काय सांगतात. तो त्याचं असं म्हणणं होतं की शॉर्ट बॉलिंग फॉर द सेक ऑफ शॉर्ट बॉलिंग काय उपयोगाची नाही. बाउन्सर्स हा जो पॅच आहे, इकडे तुमचा शॉर्ट बॉल आला पाहिजे कन्सिस्टंटली. हा जर का 2 बॉल वरनं गेले तर तुमची एनर्जी संपली. आणि ऑन द कॉन्ट्ररी बॅट्समनला उगाच कॉन्फिडन्स येतो की हा आयदर इकडे देणार नाही तर इकडे, आणि इथे दिला की ते 6 गेले की मग बॉलर मेंटली खचतो. त्यामुळे ह्याची फास्ट बॉलरला प्रॅक्टिस किती करायला पाहिजे, म्हणजे ते 2 जे शॉर्ट बॉल आहेत ते ह्या गॅपमध्ये पडतील. हे जर का नसेल तर शॉर्ट बॉलचा काहीही फायदा नाही, असं त्यांनी मला एक्सप्लेन केलं होतं. आणि हे आता बघायला गेलं तर, आता इंडियन कॅप्टननी एक्सप्लेन केलंय, तर बघायला गेलं तर अरे शॉर्ट बॉल टाकणं हे म्हणणं किती सोपं आहे, पण करेक्ट शॉर्ट बॉल टाक हे फार अवघड आहे. आणि ते मला असं वाटतं आकाशदीपनी कधी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये टाकलं नसेल. आज त्याला नॅचरल बाउन्स मिळतोय इथला. आणि अजून एक महत्वाचा भाग जो सांगितला होता कॅप्टननी, की आपली हाईट कमी आहे, आपली ॲव्हरेज हाईट कमी आहे. त्यामुळे त्यांचा बॉल जेव्हा 6 फूट 5 इंचावरनं येतो तर त्याच्या त्या अँगलमुळे तो लिफ्ट जास्त होतो, आपला बॉल स्किड होतो. त्यामुळे आपल्या बॉलर्सनी ही जी व्हेरिएशन समजून घेऊन काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी बॉलर्सनी विचार करायला पाहिजे. आता बुमरा इतका ॲक्युरेट आहे की बुमरा शॉर्ट बॉल न टाकता सुद्धा विकेट्स घेतो, पण प्रत्येकाला ती स्किल नाहीये. त्यामुळे व्हरायटीची गरज आहे. म्हणजे मला असं कधी कधी या सिरीज मध्ये वाटतं की कधी आमच्या घरी कधी कधी मराठी सिरियल लागतात किंवा हिंदी सिरियल कधी लागतात. त्याच्यामध्ये कसं 2 जाहिरातींमध्ये जेवढं बघता येईल तेवढं पटकन बघून घ्या, नाहीतर परत जाहिरात येईल. तसं इथे ऑस्ट्रेलियन बॅट्समन म्हणतात 2 बुमराच्या स्पेलमध्ये रन करून घ्या पटकन, जेवढे करता येतील तेवढे. टॉप 4 त्यांचे जर पाहिले, लाबुशेन हॅज प्लेड सम 70 का 50 का 60 बॉल, त्यावेळी 2 रन केले का 6 रन केले, 2दा आउट. तर त्यांना असं वाटतं की बुमरा गेला पटकन, जेवढा चान्स मिळेल करून घ्या आपले. म्हणून मी पुन्हा सांगतो, सिरियलमध्ये जाहिरातींमध्ये जे थोडंफार मिळतं बघायला, लोक जेवून घेतात पटकन, तसंच बॅट्समन जेवून घेतात. पण ऍक्च्युली करायची जरूर नाही. कारण आता समजा एक शॉट असला, लेले तुम्हाला काय वाटतं, तो 6 अँगल मध्ये लेले 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 झाली, आणखी 2 मिनिटं गेली ना सिरियल मध्ये. ती वेगळी गोष्ट. 23 मिनिटाचा सिरियल 8 मिनिटाचा ऍक्च्युली कार्यक्रम असतो. पण सॉरी, नाही पण हे सगळ्याच गोष्टी इतक्या मजेदार म्हणून म्हणलं की आता फक्त एक दरवेळेला हे साठे आपल्याला चिडवतात, काल रोहित बरोबर बसलो, आज इकडे केन्सला फिरायला गेलो, पण त्याला आपण सुद्धा एक असं करून त्याला दाखवू शकतो. कारण हा आता परत चाललाय. तुला माहितीये का, मेलबर्न टेस्ट मॅच, बॉक्सिंग डे मेलबर्न टेस्ट मॅच, हातात तिकीट, मॅचचं तिकीट असून हा परत चाललाय. हा कसा क्रिकेट प्रेमी? म्हणजे याचा अर्थ 2 लोक परत गेल्या आठवड्यात, अश्विन आणि साठे. बघा, मी पण रिटायर न सांगता. पण तुला समजा सांगितलं की आपल्या तिघांच्या गप्पांमधनं तुला सिलेक्ट करायचे चान्सेस कमी आहेत, फक्त सुनंदन आणि मीच बोलू, मग मला जावंच लागेल. मला एडिट पण करतील. पण साठे आमच्या एका सख्या मित्राचा, संजीव नवांगुळचा 60वा वाढदिवस आहे म्हणून फक्त परत चाललाय, नाही तर तुझं मन इथंच आहे. हे बघा, मला लग्न झालं. मध्ये हर्षाने एक पोस्ट केली होती, ती व्हायरल गेली होती की हर्षद एक 20 वर्षापासून चेंज करतोय, कदाचित ही परत मी ऑस्ट्रेलियाला येणार नाही वगैरे, असं टॉपिक चेंज करतोय. पण कदाचित नाही येणार, किती वर्ष येणार ते यायला पाहिजे. ऑस्ट्रेलियन लोक सोडणार नाही तुला. इंडो ऑस्ट्रेलिया रिलेशनशिप खूप चांगले झाले ते भोगल्यांमुळे. त्यामुळे रेडिओ तरी करा तुम्ही. साठेंचं मन मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वरतीच असणार आहे, 100% शरीराने मात्र तिकडणार. पण आपल्यासाठी खूपच उत्सुकतेची मॅच आहे, धमाल, आणि खूप मजा येईल. कारण
85 ते 90 हजार लोक येणार बघायला. हम्म. एक तर आपण सगळे टेस्ट क्रिकेटचे प्रेमी बघून घ्या जोपर्यंत बघता येईल. जेवून घ्या. 90,000 लोक टेस्ट cricket मॅच बघायला येणार आणि त्याच्यापैकी कमीत कमी 20 ते 25,000 माझ्या मते इंडियन लोक असतील. 60 नाही. मला जे कळलंय, मला जे व्हाईट कळलंय बॉल या गेम असती वेळेला- तर नाही, या वेळेला मला अशी कळलेली गोष्ट आहे की 50,000 लोक इंडियन येणार. कारण चेष्टा नाही करत आहे, भारतातनं लोक खूप आले. टेस्ट क्रिकेट बघायला आलेले आहेत. लोकल तर आहेच आहेत, म्हणजे ॲडलेड आणि इकडून तिकडून धुव्वा होणार आहे. त्यामुळे चला, मी म्हणतो निम्म व्हायची शक्यता आहे असं सुद्धा म्हणू. पण बॉक्सिंग डे टेस्ट मॅचला 26 डिसेंबरला ट्रेडिशनच बदलतो. नाही 26 डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती टेस्ट क्रिकेट बघायला यायचं. अर्धा एक तास अगोदर यायचं, वातावरणाचा आनंद घ्यायचा. अर्धा एक तास जमल तर या, आम्हाला 2.5 तास आधी जायचं. अगोदर जायला लागणार, पण ते वातावरण इतकं सुंदर होतं. मग राष्ट्रगीत गायलं जातं आणि नंतर टॉस होतो, राष्ट्रगीत गायलं जातं आणि नंतर मॅच चालू होते. या सगळ्या गोष्टी जे क्रिकेट प्रेमी आहेत तुमच्या माझ्यासारखे C+ ब्लड ग्रुपचे, तर त्यांच्यासाठी ह्याच्यासारखा आनंद नाही. म्हणजे C+ ब्लड ग्रुप, क्रिकेट प्लस अच्छा, आपल्या सगळ्यांचा वेगळा ब्लड ग्रुप आहे. मला वाटलं काय CXO CFO वगैरे आपल्याला कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये बोलतात तसं, तर किंवा ते- C++ एक आहे, कम्प्युटर आहे, लँग्वेज आहे असायचं. ना. असायची. मला वाटलं कुठे गेले नाही तसंच आहे. कुठे गेले? तर हे बघणं, हे म्हणजे सवाई गंधर्व पुण्यामध्ये जेव्हा चालू होतं तेव्हा त्याच्या पहिल्या मैफिलीला जसराजजींना ऐकायला जाणं, अशा टाईपचा तो आनंद, ते वातावरणाचा भाग आहे, नुसता हा मॅचचा भाग नाही. त्याचा आनंद घ्यायला मी आणि भोगले जाणार आहोत आणि हे आपल्या सुंदर टेलिव्हिजन सेटवरतीच ते बघणार आहेत. पण मी मगाशी म्हणलं तसं की आमच्या तिघांचं क्रिकेट प्रेम तुम्हाला माहिती आहे, आमच्या तिघांची मैत्री तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे या गप्पा खूप दिवसांनी रंगल्या, पण जरा छान रंगल्या. छान, खरंच छान रंगल्या. आणि आपण फक्त एकदा आंबा हा शब्द वापरला. आठवण करून दिली, अजून वेळ आहे थोडा त्याला, पण नाही, लक्षात ठेवा. त्याला ते इंग्लंड सिरीजला लागेल, इंग्लंड सिरीजच्या तेव्हा आपल्याला बोलायला जास्त नसेल. ते त्याला इंग्लंडमध्ये घेऊन जायला लागेल. किंवा यावेळेला असं, मी अगोदर गेलो इंग्लंडला काही कामासाठी, तर कदाचित भोगले माझ्यासाठी याला आंबे घेऊन येतील. सांगता मी येत जाईन की नाही काय माहित. नाही जाणार. भोगले ऑस्ट्रेलिया, लांब इंग्लंड, टूर कठीण होतं बाबा, 2-2 महिने. काय ऑस्ट्रेलिया, नाही, बायको पण येईल, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुला कसं माहितीये? तुला या बाबतीत काही अधिकार तुला दिला माहिती, कोणी? काही नाही. अधिकार दिला कोणी? इंग्लंडमध्ये प्रत्येक सिटीमध्ये भोगल्यांचे घर आहेत. पण ते सोड, नाही जाऊ दे. तो टॉपिक आपण बरेच Outside वेळा the off काढलेला आहे. आउटसाइड देऊ आपण. बघा, विक्रमला जसा काही- भोगल्यांनी सोडला तसं विक्रम साठेला बऱ्याच गोष्टींची माहिती आहे, पण लग्नाची माहिती नाही. शून्य. माहिती नाही. हे बघा, मी सोडून दिलं. तुम्हीच कट्ट्या मारल्या. त्यामुळे आम्ही लोकल टाइमला दोघेही जण छानपैकी उठून तयार होऊन मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती जाणार आहोत. मला माहिती आहे मॅच सकाळी चालू होणार आहे, पण पहाटेचा गजर लावून गरम गरम चहा पिऊन TV सेट समोर तुम्ही बसणार आहात. क्रिकेटचा आनंद आम्ही इथं घेऊ, तुम्ही तिथं घ्या. परंतु या सगळ्या गप्पांबद्दल तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. त्यामुळे आमच्या तिघांच्याही YouTube चॅनलवरती हा व्हिडिओ आम्ही पोस्ट करणार आहोत. त्याचा आनंद घ्या आणि तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा. थँक्यू.